त्या मैदानात माझा नाव त्यांनी भरपूर केलं. बघा ही असते संपत्ती. आणि ते तुमचं सांगण्याचं तात्पर्य जरी आज निवृत्ती घेतो पण कधी हिनवून कोणाचा खेळ नाही केला. कोणाचं नाही. त्यांनी जो नाव आपल्या दादाचं केलंय बघा मन भरून आलंय. कुठंच मला नाराज नाही केलं. बघा मित्रांनो केला म्हणजे मालकाचं नाव केला. बघा छोटा बाबू सुद्धा रडतोय त्याच्या पण डोळ्यामध्ये पाणी आहे. आज आता जे काय करायचं ते आम्हीच करणार आहे त्याच्यासाठी. आणि इथून पुढचं त्याचं जो आयुष्य राहील तो चांगल्या पद्धतीने त्याला जगता येईल हीच आम्ही त्याच्याकडून आता आमच्या स्वतःची कामगिरी आम्ही त्याच्याकडे करणार आहोत, त्याच्यासाठी करणार. बरोबर. मी बैल माझ्या घरी नेते आणि त्याचे जाऊन काय त्याचं होईल वाईट काय मरण येईल काय तर तो बोलला मी समाधी बांधीन आणि बैलाला माझ्या इथं मी आज डोळ्यातून पाणी येतंय. बघा बैलाच्या डोळ्यातून पाणी येते कुठेतरी. त्याला पण पलायचा होता अजून पण त्याच्या वयानुसार तो थांबलाय. नमस्कार मित्रांनो, आज चिंचोलीचं मैदान आणि या चिंचोलीच्या मैदानामध्ये चांगलासा आपल्याला बैल सेवानिवृत्ती घेताना दिसतोय. तो म्हणजे आपले गणेश शेठ पाटील उमरोलीकरांचा भुंडा. आणि कुठेतरी आज बघा त्याच्या एक सौजन्याने आज या मैदानाला एक स्पॉन्सरशिप म्हणून ती स्कूटीसुद्धा दिलेली आहे, इलेक्ट्रॉनिक स्कूटी आहे. आणि त्याची आपण कारकिर्दी जाणून घेऊया. गेले 17 वर्षे हा बैल पळतोय पण पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती मुलाखत होते. कुठेतरी माझं पण नशीब आहे की कुठेतरी आज सेवानिवृत्ती होतं भुंडा आणि त्याची मुलाखत घेऊया आणि विचारूया आत्तापर्यंतचा त्याचा राहिलेला प्रवास. चला. बस चला. तर मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता भुंडा आणि आज प्रेमदादा आहेत, गणेशदादा आहेत, त्यांचे दादा आहेत, संपूर्ण टीम आहे. आज बघा हा बैल निवृत्ती घेत आहे. कुठेतरी खूप सारी सेवा मुंबई बिंजोरसाठी झाली, त्यानंतर घाटाची काही मैदानंसुद्धा गाजवली. त्याचा प्रवास जाणून घेऊया. प्रेमदादांना आपण विचारूया. नमस्कार प्रेमदादा. नमस्कार. आज निवृत्ती घेण्यामागचं कारण काय सांगाल? दादा आता बैलाची वय आता प्रमाणापेक्षा जास्त झालेलं आहे आणि येत्या 17 वर्ष बैल हा आता मुंबईमध्ये साताऱ्यामध्ये पळतोय. त्यामुळे आता बैलाला कुठेतरी आराम द्यावा असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आता बैलाच्या वयानुसार भरपूर पळवलेला आहे आणि त्याला आता आराम द्यावा त्यासाठी बैलाची आता निवृत्ती घेण्याचा आम्ही विचार घेतलेला आहे. बरोबर. आणि मैदान आज का निवडलं चिंचोलीचं? अजून बरीचशीच मैदान होती मुंबईला. मैदान हा निवडला म्हणजे अशासाठी का आमचा हा जवळचा मैदान आहे आणि आमचा घरचा मैदान आहे. एक प्रकारे बोलायचं झालं तर चिंचोली आम्हाला जवळ लागतोय आणि सर्व आमची पब्लिक जेवढी जाणती जुनते ती सर्व आम्हाला इथं मिळते. त्यामुळे हाच मैदान निवडला. बरोबर. आता मी पण बघितलं भरपूर जण फोटो करायला, सेल्फी करायला, कुठेतरी त्यांच्यासाठी एक आठवण सुद्धा राहून जाईल. हो बरोबर. आता एक सांगा ना म्हणा त्याचा प्रवास आतापर्यंतचा राहिलेला कसा आला होता धावणीला? दादा बैल तसं जर बोलायचं झालं तर 1 वर्ष पळतोय आणि पळत असताना सर्व टॉपच्या बैलांमध्ये बैल पळालेला आहे. आणि अजून बोलायचं झालं तर जेवढे टॉपची नंदी पळालेल्या आहेत त्या सर्व बैलांबरोबर पळाले आहेत. जर बोलायचं झालं तर छोटा लक्ष झाला किंवा वाघावचा निशान झाला यांच्या विरोधात पळालेला, छोटा लक्षच्या गाल्यात पळालेला आहे. डबल जो मोठा लक्षच्या बरोबर तेजा पळायचा त्याच्या गाल्यात सुद्धा बैल पळालेला आहे. असे नामांकित आणि जेवढे नामांकित बैल आहेत तेवढ्या बैलांसोबत पळालेला आहे बैल. बैलाचा जीवन प्रवास जर बोलायचं झालं तर येत्या जरी कालाचं बघडून चालला तर बिंजोड क्षेत्रामध्ये बैल हा टॉपमध्ये पळालेला आहे. आणि साताऱ्यामध्ये जरी गेला तर उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये बैल येऊन जाऊन दोन्ही सीझन बैल पळतोय. 12ही महिने बैल पळताच आहे आणि कंपल्सरी बैल पळताच. येते 17 वर्ष बैला कंटिन्यू पळत आहे. आता थोडीशी पाहायला थोडीशी इजा झाल्यामुळे बैलाचा डायरेक्ट इथे आम्ही आता विचार घेतला की सेवानिवृत्ती घेऊन टाकावी. बरोबर. त्यामुळे हा मैदान आणि हा क्षण आम्ही आज निवडला. बरोबर. आता तुमच्या दावणीला आलेला तो दिवस आणि तो क्षण काय सांगाल? पहिला दिवस आता जर बोलायचं झालं तर तो एक आमच्यासाठी एक चांगल्या स्वप्नासारखाच होता. आणि बैलांनी एवढं नाव केलेलं आहे ही मालकासाठी ना आमच्यासाठी एकदम आनंदाचा क्षण आहे. तो दिवस आणि आजचा क्षण हा कायम लक्षात राहणार. बरोबर. म्हणजे कायम आठवणीतच राहणार हा क्षण. बरोबर. तरी पण म्हणजे एखादा साल किंवा काय सांगाल म्हणजे किती वेळ साली आला होता तुमच्या दावणीला बैल? तसं आता 2009ला आलेला होता. 2009 पासून तर आतापर्यंत 17 वर्ष झालेली आहेत बैलाला. एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बैल हा चांगला पळतोय आणि एक आठवणीतला क्षण तो आहे आणि आजचा दिवस आठवणीत राहील. बरोबर. आणि काही बंदीचा पण काल गेला. बंदीचा काल थोडा जास्तच गेला कारण की जो मेन बैलाचा जो पळायचा रुटीनचा टायमिंग होता तो बंदीमध्ये झालेला होता. आपले जे प्रोजेक्ट आलेले होते आता हे पेटा संस्थेचे त्याच्यामध्ये काल जास्त गेला निघून. बैलाचा जो पळण्याचा पिरियड होता तो बंदीमध्येच गेला. बरोबर. आणि जर आता जर बैल जर जवान असता तर बैल चांगला पळालेला असता. बरोबर. पण बंदीमध्ये क्षण जास्त गेले. बरोबर. आता खरेदी वगैरे कसा झाला होता त्यावेळेची खरेदी काय सांगाल? त्यावेळी खरेदी बैलाची 45,000ची खरेदी केलेली होती. म्हणजे 17 वर्षापूर्वी 45,000ची खरेदी केली होती आणि ढोल गावातून केलेली होती.
आमचेच मित्र आहेत त्यांच्याकडून घेतलेला होता. वासरू होता. भागवत पैलवान ढवलचे आहेत त्यांच्याकडूनच आम्ही घेतलेला होता, विक्री केलेला होता. बरोबर. वय किती होता? वासरू होता का काय? दुसरा होता. दुसरा होता ना? दुसरा असताना आणि एक महेश म्हणून एक पोरगा आहे त्यांच्याकडून हा घेतलेला होता. दुसरा असताना घेतलेला होता, म्हणजे पकडून झाला 2 ते 2.5 वर्षाचा असेल, या दरम्यानचा वय असेल तेव्हा आम्ही विकत घेतला. बरोबर. पारख कोणाची होती? पारक दादा आम्ही असे जस्ट फक्त फिरायसाठी गेलो होतो साताऱ्यामध्ये, तर तिथे हा वासरू आमच्या नजरेत आला, पलताना आवडला, फेरा काढला आणि मग तिथं आम्ही चॉईस करायला घरी घेऊन आलो. मग बरोबर. आता मला वाटतं तुमच्या दावणीला खूप मोठं नाव केलंय, उमरोलीकरांचं नाव. मला वाटतं आज मुंबई आमच्या क्षेत्रामध्ये गावाचं दादा नाव बैलांनी भरपूर केलेलं आहे, म्हणजे बोलून चालतं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव केलेलं आहे बैलांनी. आता त्याच्याकडून आम्हाला जास्त काही अपेक्षा राहिलीच नाही, कारण की मालकाचं नाव प्रचंड त्यांनी मोठं केलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आम्ही समाधानी आहोत. बरोबर. आता शेवटचा गुलाल किती वर्षी घेतला म्हणजे आता लगातार आहे. आता 3 बिनजोड करून बैलांनी आता निवृत्ती घेतलेली आहे, हॅट्रिक केलेली आहे. पण बैलाच्या पायाला थोडीशी सूज राहते, म्हणून आम्हाला ते बरं वाटत नाही, म्हणून बैलाची निवृत्ती घेण्याचा हा क्षण आम्ही निवडलेला आहे. बरोबर. म्हणजे कुठेतरी तुम्ही विचार केला होता की आपण ज्या वेळेला तुम्ही आता सांगितलं फिरायला गेलतो आणि त्यानंतर तुम्ही निवड केली आणि कुठेतरी दावणीला आणला, म्हणजे केला, म्हणजे नाव साध्य करून दाखवलं काय? हो. निवड केली म्हणजे अशी का, तेव्हा जेव्हा आम्ही पलताना समोर बघितला तेव्हा बैलाची गती काहीतरी थोडी अशी नाही का तुफान वेग आम्हाला वाटला त्यावेळी, म्हणून असं वाटलं का हा बैल घ्यायचाच आपल्याला. आपल्या दावणीला जर बैल आला तर हा आपला नाव करेलच. बरोबर आहे. त्या दृष्टीने हा बैल आम्ही चॉईस केला. बरोबर. कुठल्या जातीमध्ये मूर्त बैल आपला हा? तसं आता हा बैल जरा धनगर खिल्लारच्या जातीमध्ये बैल आहे. धनगरी केला. बरोबर. जरी दिसायला छोटा असेल पण कामकीर्ती चांगली केलेली आहे. कारकिर्दी चांगली आहे त्याची. आणि काही लढती, काही टॉपच्या लढती किंवा काही अशी गुलाला सांगू शकता का? तशी दादा टॉपची लढती जर बोलायचं झालं तर बैलांनी आमच्या भागामध्ये पण चांगल्या गाड्या मारलेल्या आहेत. आणि आपल्याकडे जे टॉपचे नंदी म्हणजे जे मालक आहेत, रोप पटेल झाले, गुड्डीरतन म्हात्रे झाले, 6 गावचे, त्यांच्याबरोबर शर्यती केलेल्या आहेत बैलांनी. म्हणजे त्यांचं नाव चांगले लेवल आहे, त्यांच्याबरोबर या बैलांनी शर्यती केलेल्या आहेत. म्हणजे गुलाल मिळवलेला आहे. डबल विजय आम्हीच झालेलो आहोत. पण बैलांनी आमच्या जरी बोलायचा उद्देश झाला तर बैलांनी चांगल्या गाड्या केलेल्या आहेत इथे मुंबईमध्ये. बरोबर. आणि साताऱ्यामध्ये पण त्याच लेवलच्या केलेल्या आहेत. मग आता तुम्ही निवृत्ती घेता म्हणजे ते क्षण आठवण येतील का काय? म्हणजे जसं आता तुम्ही कायम आठवणीत येतील. बैल आता जरी आमच्याकडे आहे, एक क्षण आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत एक क्षण आठवणीत राहतील बैलाचे. जे एवढा कारकीर्द बैलांनी केलेली आहे, एवढ्या वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये पळाले असेल, मुंबईमध्ये पळाले असेल किंवा पुण्यामध्ये सुद्धा पळाले असेल, ते क्षण बैलाचे कायम आठवणीत राहणार. बरोबर. आता मला एकदा सांगा ना, गाडी कुठल्या नावाने आपली पळते ती? गाडी दादा नावाने पळते सानिका गणेश शेठ पाटील उमरोली आणि भोंडा ग्रुप उमरोली पनवेल या नावाने गाडी पळते. बरोबर. आणि बाईट घेण्याचं तात्पर्य माझं असं आहे की मी बघितलं आल्यानंतर ती जी तुम्ही आज स्कूटी सुद्धा स्पॉन्सर केली आहे त्याच्या नावाने, म्हणजे काय बोलायला, एक अभिमानाची गोष्ट आहे ती. अभिमानाचं जर दादा बोलायचं झालं तर बैलाची एक आठवण राहावी आणि मैदान हा निवडला. जी स्कूटी गिफ्ट केलेली आहे ती बैलाचं, ज्या कोणालाही ती गाडी गिफ्ट भेटेल तर बैलाचं नाव तिथे निघणार, उल्लेख निघणार का उमरोलीच्या अशा बैलांनी, भुंडांनी त्याच्या कारकिर्दीच्या इतिहासामध्ये ती गाडी त्यांना नोंद होईल, आठवण राहील. त्यांच्याही गावात ज्यांना कोणाला मिळेल बैलाचं नाव राहील आणि कायम तो त्यांच्या आठवणीत राहील ना आमच्याही आठवणीत राहील. बरोबर. या उद्दिष्टाने ती गाडी गिफ्ट केलेली आहे. बरोबर. आता भुंडा थांबतोय, मग तुम्ही पण थांबता का दावण पुढे चालवायची? दादा दावणीसाठी एक छोटासा वासरू घेतलेला आहे आणि रायफल नाव आहे त्याचा. आता 2-3 फेरे काढलेले आहेत नॉर्मल, पण याच्या मागे तो त्याचं काम करेल अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे. म्हणजे कुठेतरी वासरं शिकवण्याचं पण काम करू शकतं. वासरं आता भरपूर शिकवलेले आहेत आणि हे जे गौरव शेठ आहेत रहमतपूरचे, बरोबर, त्याही तर भरपूर भुंडाच्या जेव्हा पावसाळ्यामध्ये त्यांच्याकडे असतोय, सामान्य इकडे असतं, सामान्य तिकडे असतंय, पण जेव्हा त्यांच्याकडे असतोय तेव्हा त्याही त्यांच्याद्वारे म्हणजे भुंडाच्या द्वारे भरपूर वासरं अशी घडवून घेतलेली आहेत. बरोबर. चला आता मी त्यांच्याकडे थोडक्यात येतो. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मला. माझं नाव गौरव शेडगे, रहमतपूर. बरोबर. आता दादानी सांगितलं, प्रेमदादानी मुंबईचा प्रवास, काही घाटावरचा प्रवास तुम्ही डोल्याने बघितलेला भुंडाचा, काय सांगाल ते आठवणी? स्टार्टला बैल पहिल्यांदा घाटावर माझ्यापाशी आला, तिथून आमची एक गाडी पळत होती माझ्या मित्राची, जवळचाच बैल होता पक्षा म्हणून. हे आपले विशाल शेठ नावडे त्यांच्यापाशी बैल होता तो पक्षा म्हणून. अख्खी गाडी म्हणजे अपरिचित जोडी होती, कधीच कोणाला म्हणजे शर्यत हार ही विषयच नाही. बरोबर. कधीच सुद्धा गाडीने हार नाहीच, गुलालच. तिन्ही फेऱ्याचं मैदान असू द्या, तिन्ही फेऱ्याला एक नंबर. बरोबर. मुंबईला पण येऊन विशाल शेट्ट्यांना ही गाडी ती बी गाडी इथं पळाली, म्हणजे गाडीच पळत होती. नावड्याचा विशाल का नाव. आणि जसं आता विशाल दादा पण आलं होतं, मी बघितलं फोटो बिटो करायला, जसे किती गुलाला आतापर्यंत 3 फेऱ्याची, काय सांगाल तुम्ही? ती कसं आहे, गाडी आता बंदी होती त्यावेळेस,
ज्या ज्यावेळी मैदानाला नेले त्यावेळी एक नंबर आहे अख्ख्या गाडीचा. बरोबर. कुठल्याही खांदानं कोणीकडून कडन लागले तरी एक नंबर. म्हणजे जसं आता तुम्ही सांगता की बंदी, आता बघा दादांच्या तोंडावरून ऐकायला मिळाला त्याचा पळण्याचा जो या होता काल होता त्यावेळेलाच बंदी आली. त्यावेळेला बंदी नसती तर काय म्हणजे धुमाकूल काय घातला असता, काय बोलाल? म्हणजे ती आत्ताची बैलांची जी दहशत आहे ना, ती दहशत ह्या बैलांची निर्माण झाली असती. बरोबर आहे. मूर्ती लहान पण असे भरपूर माणसाने नियोजन बी लावलं गाडी मारायसाठी मुंबई बसून घाटाव, पण नाही गाडी बैलांना कधीच हार नाही. बरोबर. म्हणजे तो पक्षासुद्धा आहे ना, तो जरा दुखापतीत होता. आदल्या शर्यतीला बैल पळाला नव्हता आणि परत दुसरी शर्यत मोठी होती 51,000 तरी बैलानं हार नाही दिली. बरोबर. असा म्हणजे जिद्दीचा बैल. जिद्दीचा बाई. आतून गाडी एकदा गाडी पास केली की त्यानं शिवायचं. बरोबर. आता एवढी झीट, बरोबर. एवढी झीट बैलांना म्हणजे रागच. कधी कोणाला हिनवून आम्ही शर्ती केली नाहीत, कोणी कोणाला विचारून नाही, कधी गोरगरिबाची शर्यत कधीच केली नाही. कधी गोरगरिबाच्या विरोधात मी घाटाव असताना कधीच बैल दिला नाही, बरोबर. कधीच नाही. बरोबर. म्हणजे तुमचं सांगण्याचं तात्पर्य जरी आज निवृत्ती घेतो पण कधी हिनवून कोणाचा खेळ नाही केला. कोणाचं नाही. कधी घाटाव दुसऱ्याच्या विरोधात गरीबाच्या विरोधात बैल कधीच दिला नाही. बरोबर. आता काही त्याची लढत खेळायची तर कोणाशी बी. दादानी सांगितली भरपूर सारी वासरं शिकवली हा, कुठेतरी. त्यांनी बी काय केलं, त्यांनी फायदा करून घेतला. पण मला असं वाटतं की शेटला मुंबईत बैल दिला नाही, त्यांनी द्यायला पाहिजे होता. बरोबर. त्यांची आदत वासरू होती, हा बैल मी ओपनच्या शर्ती करत होतो, पण त्यांनी बी एक काहीतरी द्यायला पाहिजे होतं. पण शेवटी आता मान ठेवायला पाहिजे होता. बरोबर. म्हणजे कुठेतरी त्याच्या मुलं आज बरीचशीच वासरा नावारूपाला येते. नावारूपाला आली ती बी बैल ना एक नंबरला पळाली परत. भरपूर पळाली ना. हम्म. आता त्याचा जो प्रवास आपण आतापर्यंत 17 वर्षाचा प्रवास बघितला, काय वाटतं तुम्हाला? जसं दादांनी 17 वर्षभर आपलं नाव टिकून ठेवलं मुंबई क्षेत्रामध्ये, आता त्यांच्या दावणीला नवीन खरेदी पण आलेली आहे, छोटा वासरू आहे, होणार का पुरं पण हा नाव कंटिन्यू? ही त्याच्या आशीर्वादानं होणारच, कारण की त्याला कधी मालकाने बी कधी कमी पडून दिलं नाही. म्हणजे आम्ही काय आम्ही काय लई मोठी माणसं नाही सगळीच, आम्ही घरातले गत आहे, पण बैलाला कधी कमी पडून दिलं नाही. बरोबर आहे. अजून सुद्धा बैल आहे ना, पायाने नीट झाला तर 50,000 शर्यत आत्ता करायची तयारी बैलाची, कधी तो आहार खाऊन देणार नाही. बरोबर. आता मला एकदा सांगा ना, दादाने मी सांगितलं कुठेतरी पायावर, कुठल्या मैदानामध्ये त्याच्या पायावर लागला किंवा घरी लागलाय का? नाही काय झालं माहिती आहे का, बैल एवढा पळालाच, मूर्ती लहान आहे, पळाल्यामुळे त्याचे पाय बेता जरा सुजायला लागल्यात, म्हणून बैलाचं विश्रांती घ्यायची. म्हणजे त्याला आता कुठेतरी ते क्षण त्याचं सुखाचं जाऊ द्या. म्हणजे त्याचं वय ना, म्हणजे जी मूर्ती आहे त्या वयात पळायचं होतं त्याच्यापेक्षा जास्त पळाला, म्हणजे अपेक्षा नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त पळाला, त्यामुळे त्याचं शरीर आहे बरोबर. जसं माणसाचं आहे. पहिलवान जसं कुस्ती खेळतो, खेळून हाडही दिसते बरोबर, तसं बैलाचं. बरोबर. आता दावणीला मुंबईला किंवा घाटावर कसा होता, म्हणजे स्वभाव कसा होता त्याचा? रागीट स्वभाव रागीटच. स्वभाव रागीटच, म्हणजे आतापर्यंत रागीटच. आतापर्यंत रागीट. शांत दिसत त्याच्यावर जाऊ नका, भरपूर रागीट आहे. रागीट आहे ना. रागीट आणि शहाणा बी तेवढाच. शहाणा पण तेवढाच. बरोबर. मित्रांनो बघा, प्रेमदादा आणि ते दादा आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेतला, पण स्वतः मालक गणेश शेठ आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आपण भुंडाचा प्रवास जाणून घेऊ. थोडक्यात काय सांगाल तुम्ही, जो राहिलेला त्याचा प्रवास आहे तो? ज्या टायमाला मी ज्या टायमाला बैलाची खरेदी केली त्या टायमाला बैल म्हणा 2-3 म्हणजे आमचे मित्र बोलले का बैल बारीक आहे पण वस्तू पलते, भागवत पैलवान डबलचे बोलले का गणादादा बिंदास हा बैल घेऊन जा, बैल कधी तुला नाराज करणार नाही, जे काही तुझं पैसे दिलेले असतील ते पैसे तुझं जर काही बैलांनी जर तुला नाराजगी केली तर पैसे वापस देऊन आम्ही बैल घेऊन जाऊ. बरोबर. पण त्या हिशोबाने मी त्याच्या शब्दावर बैल घेऊन आलो. पण मला आज बी म्हणजे आता त्याचा म्हणे सॉरी हे येते, आज बी बैलांनी मला नाराज नाही केला. बघा मित्रांनो, दादा जाईल त्या मैदानात माझा नाव त्यांनी भरपूर केलं. बघा ही असते संपत्ती, आणि त्यांनी जो नाव आपल्या दादाचं केलंय बघा, मन भरून आलंय. कुठंच मला नाराज नाही केलं. बघा मित्रांनो, केला म्हणजे मालकाचं नाव केला. बघा छोटा बाबू सुद्धा रडतंय, त्याच्या पण डोळ्यामध्ये पाणी आहे. आज काय बोलाल आता, त्याचा पुढचा प्रवास तुम्ही कसा ठेवाल? पुढचा त्याचा प्रवास असा आहे, आता मी इथनं आता रिटायरमेंट घेतले. एक माझा मित्र आहे रहमतपूरचा, तो बोलला काही होऊ दे, मी बैल माझ्या घरी नेते आणि त्याचे जाऊन काय त्याचं होईल वाईट काय मरण येईल काय, तर तो बोलला मी समाधी बांधीन आणि बैलाला माझ्या इथं मी ठेवतो. बरोबर. तर मी बोललो ठीक आहे, खुशीने मी तुला देतो बैल. चालेल. काय त्याचं बरं वाईट झालं तर आम्ही पण काही खुशीने काय करायचे ते आमच्या पद्धतीने आम्ही करू, पण मी काय बोलून दाखवित नाही. बरोबर. बघा मित्रांनो, सर्व भावूक झाले, कुठेतरी आज थांबतोय बैल, पण त्यांनी जो मिळवून दिलेला आपलं नाव, मालकाला आपल्या गावाचं नाव केला. प्रेमदादांना पुन्हा एकदा विचारूया, काय बोलाल त्याचा प्रवास जाता थोडक्यात शेवट? दादा जाता जाता बोलायचं झालं तर बैलांनी इतकी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे
आणि मालकाचं नाव एवढ्या उंचावर नेऊन ठेवलेलं आहे. अभिमानास्पद काम केलेलं आहे बैलांनी. आता त्याच्याकडून आम्हाला काहीच अपेक्षा राहिलेली नाही आहे. आता जे काय करायचं ते आम्हीच करणार आहे त्याच्यासाठी. आणि इथून पुढचं त्याचं जोही आयुष्य राहील तो चांगल्या पद्धतीने त्याला जगता येईल हीच आम्ही त्याच्याकडून आता आमच्या स्वतःची कामगिरी आम्ही त्याच्याकडे करणार आहोत, त्याच्यासाठी करणार. बरोबर. तर मित्रांनो, आपण बघितलं आता बुंडाचा प्रवास बघा, सर्व भावूक झालं. कुठेतरी मला पण थोडासा वाईट वाटला. आणि चला, त्याचा जो प्रवास होता आपण थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बैलाच्या डोळ्यातून पाणी येतंय बघा, बैलाच्या डोळ्यातून पाणी येते कुठेतरी. त्याला पण पलायचा होता अजून, पण त्याच्या वयानुसार तो थांबलाय. आणि आजचा जो हा प्रवास होता आपण इथे थांबवतो. थोडक्यात आपण या दादांना पण विचारूया जाता आता काय बोलतात ते. काय बोलाल? मुंडाचा मालक किशोर बरको पाटील आणि रहमतपूरमध्ये गौरव याच्या नावानं पालाचा, उमरोलीमध्ये गणेश पाटील याच्या नावानं पालाचा. आणि दुसरे माझे काका आहेत प्रेम प्रतीक प्रकाश पाटील यांच्या नावाने पळवलेलं आहे. आणि आमचे ते राजा राणी घोट पालाश शेठ हे मित्र आहेत तुम्हाला, यांच्या नावाने पण आम्ही पळवलेलं आहे. बरोबर. हे आपले मित्र आणि चुलते आणि दोस्त आणि आमचे भावाचे नाव. बरोबर. चला, आपण व्हिडिओ बालाशेठने थांबूया. भरपूर सहकार्य केलेलं आम्हाला. बरोबर, व्हिडिओ थांबूया. ही जी छोटी छोटी मुलं आहेत हां, यांनी काय शिकलं तुमच्याकडून, काय बोलाल थोडक्यात? बरोबर आहे. ते आम्ही जे खेळ चालवलेला तसंच याही बालगोपालाही पण खेळ चालवा आणि तशा पद्धतीनेच पूर्णपणे करून घ्यावा. बरोबर. चला, तुमचा जो बुंडाचा प्रवास होता आपण याला स्वल्पविराम देऊया आणि कुठेतरी थांबूया. धन्यवाद. थँक्यू.